तर नमस्कार मित्रांनो, मी केदार सुतार माझ्या केदार सुतार व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीला कलर काम कसं करायचं ते आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण आता ही जी मूर्ती बघत आहात ती दगडूशेठची मूर्ती आहे। ती जवळपास एक 4.5 फूट मूर्ती आहे। आता ही मूर्ती फिनिशिंग करून झालेली आहे आणि कलर काम करायच्या अगोदर त्या मूर्तीवरील थोडीशी धूळ आणि फिनिशिंग केलेला कचरा वगैरे आहे तो आपण या मशीनने पूर्णपणे क्लीन करून घेतला आणि त्यानंतर इमल्शन द्यायला सुरुवात केली। आता मी इथे व्हाईट वॉश देण्यासाठी इमल्शन यूज केलेलो आहे आणि आपण इथे ऑइल बॉन्ड सुद्धा यूज करू शकता। आता व्हाईट इमल्शन आपण ह्या मूर्तीला मारून घेऊयात। तर मित्रांनो, आता या गणपती बाप्पांच्या मूर्तीला व्हाईट वॉश देऊन झालेला आहे। आपण बघू शकता आता ही मूर्ती कशी दिसत आहे ते। व्हाईट इमल्शन देऊन झाल्यानंतर या मूर्तीवरती आपण बॉडी कलर देऊन घेणार आहोत। बॉडी कलर तयार करण्यासाठी मी राजयोग कंपनीचा पर्लस्टर इमल्शन यूज केला आहे आणि त्यामध्ये शेड देण्यासाठी ऑरेंज कलरचा स्टेनर आणि वॉल्सन्स कलरचा बॉडी टोनर यूज केलेला आहे। बॉडी कलर देऊन झाल्यानंतर तो बॉडी कलर वाळल्यानंतर त्यावरती वॉल्सन्स कलरचा ड्युअल टोनर यूज करणार आहे। हा ड्युअल टोनर यूज केल्यानंतर या मूर्तीचे जिथे जिथे उंचवटे आहे तिथे तिथे शायनिंग आपल्याला दिसून येईल। बॉडी टोनर यूज केल्यानंतर सोंडेवरती आणि हातावरती पिंक कलरचा ॲक्रेलिक कलर यूज करणार आहोत आणि सोंडेवरती आणि हातावरती पिंक कलर मारून झाल्यानंतर शेडिंगसाठी ब्रंट सायना आणि ब्रंट अंबर कलर यूज करणार आहोत। बॉडी शेडिंग करून झाल्यानंतर ब्रंट अंबर आणि ब्लॅक कलर थोडंसं मिक्स करून या मूर्तीचे केस आणि उंदीर रंगवून घेणार आहोत। आता पुढील प्रोसेसमध्ये आपण या गणपती बाप्पांच्या मूर्तीचे धोतर आणि उपरणं याचं कलरिंग बघणार आहोत। धोतरसाठी मी इथे गोल्डन येलो कलरचा फ्लोरोसंट कलर यूज केलेला आहे आणि उपरण्यासाठी रेड कलरचा पर्ल कलर यूज केलेला आहे। पण हा फ्लोरोसंट आणि पर्ल कलर पेनगनने देखील देऊ शकतो, पण मी ते आता हा ब्रशने देत आहे। आता इथे आपण बघू शकता या गणपती बाप्पांच्या मूर्तीची ही जी चौरंग आहे ब्लॅक कलरची त्यावरती मी ब्लॅक गोल्डन कलरचा पर्ल कलर मारून घेत आहे। चौरंग रंगवून झाल्यानंतर त्या चौरंगवरील जी गादी आहे ती मी मोरपंखी कलरने देत आहे। पर्ल मोरपंखी कलर मी यूज करत आहे। आता हे बाकीचे कलर देऊन झाल्यानंतर या मूर्तीच्या डोळ्यांच्या आखणीचे काम मी करणार आहे। त्यासाठी ॲक्रेलिक कलरमध्ये येलो ऑकर, व्हाईट कलर, ब्रंट सायना आणि ब्लॅक कलर मी यूज करणार आहे। आता डोळ्याची आखणी झाल्यानंतर या मूर्तीच्या सोंडीवरची जी डिझाइन आहे ते करणार आहे।
हे डिझाईन करण्यासाठी मी ऑरेंज आणि ग्रीन फ्लोरोसंट कलर यूज करणार आहे आणि त्यानंतर मग त्याला बॉर्डर करण्यासाठी क्रिम्झन कलर यूज करणार आहे. आता या मूर्तीच्या डोळ्याच्या आखणीचे काम आणि सोंडेवरील डिझाईनचे काम पूर्ण झालेले आहे. आता फायनल स्टेपमध्ये गोल्डन कलर मी या मूर्तीला देणार आहे. या मूर्तीचे पूर्ण रंगकाम झाल्यानंतर आपण या मूर्तीचे सिनेमॅटिक व्हिडिओ बघूया.